नमस्कार. अक्षर भारत टाइम्सच्या डिजिटल मीडिया हाऊसमध्ये आपलं स्वागत. आजचा विषय लोकशाहीचे चार स्तंभ. कायदेमंडळ, न्यायपालिका, कार्यकारी मंडळ आणि माध्यम. भारतामध्ये हे चार स्तंभ व्यवस्थितपणे काम करत आहेत. काही स्वायत्त संस्थाही आहेत, त्याही काम करत आहेत. मात्र काही विरोधक कायदेमंडळ, न्यायपालिका, कार्यकारी मंडळ, माध्यम यांच्याबाबत गुंतागुंती निर्माण होतील अशा पद्धतीची विधानं करत आहेत. कायदेमंडळ, न्यायपालिका, कार्यकारी मंडळ याबाबत माध्यमांमधून अविश्वास दाखवण्यात येतो किंवा विरोधक तशा पद्धतीची विधानं करताना बघायला मिळते. गुंतागुंत आणि विरोधाभास निर्माण करणारी विधानं ऐकल्यानंतर सत्य काय आणि असत्य काय याबाबत सामान्य माणसाला प्रश्न पडतो. सामान्य माणूस आत्मपरीक्षण किंवा परीक्षण करत नाही. माध्यमातून प्रसिद्ध होणारे वृत्त आणि वृत्तातून निर्माण होणारी मानसिकता याकडे सामान्य माणसाची मनोधारणा असते. आज सकाळी उठल्याबरोबर ज्या वेळेला आपण बातम्या ऐकत असतो किंवा वृत्त ऐकत असतो, त्यावेळेला नेमका प्रश्न पडतो की देशामध्ये चाललंय तरी नेमकं काय. कायदेमंडळ म्हणजेच संसद व्यवस्था. नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली संसद व्यवस्था अतिशय प्रभावशालीपणे काम करत आहे. तरीही काही समाजकंटक नरेंद्र मोदी यांच्यावर टीका करताना दिसत आहेत. न्यायपालिका ही स्वायत्त आहे, तीही व्यवस्थित पद्धतीने काम करते आहे. तरी पण न्यायपालिकेविषयी सुद्धा अविश्वास निर्माण होईल अशा पद्धतीची विधानं काही बिंडो करताना दिसतात. कार्यकारी मंडळाच्या अंतर्गत येणारी निवडणूक आयोग ही एक संस्था ही स्वायत्तपणे काम करत असते. तिच्यावर ही टीका करताना किंवा तिच्याबद्दल अविश्वास निर्माण होताना वृत्तामधून ऐकायला मिळते. त्यामुळे प्रश्न पडतो, देशामध्ये नेमकं चाललंय तरी काय. तर ह्या तिन्ही संस्था, लोकशाहीचे तिन्ही स्तंभ चांगल्या पद्धतीने काम करत आहेत. मात्र विरोधकांची खुर्ची गेल्यामुळं विरोधक अत्यंत प्रभावशाली पद्धतीनं माध्यमांच्या माध्यमातून टीका करताना आपल्याला बघायला मिळते. इथं मी थांबतो.